Hello students. Now estimation of error नंतर आपला आता नेक्स्ट टॉपिक आहे कॉम्बिनेशन ऑफ एरर. ओके, सो द टायटल इज कॉम्बिनेशन ऑफ एरर्स. एररचं कॉम्बिनेशन्स आपल्याला शिकायचं आहे. एररचं कॉम्बिनेशन्स म्हणजे कसं होईल बघा. समजा तुम्हाला सांगितलंय की हा एक रस्ता आहे इथून इथपर्यंत असा आणि इथून असा त्याच्यामध्ये एक टर्न मारला जातो. तर इथून इथपर्यंत लेंथ मोजा L1 आणि इथून इथपर्यंत परत एक लेंथ मोजा L2. ओके, सो L1 मोजत असताना पण काहीतरी एरर येईल. समजा आपण तिला म्हणूया डेल्टा L1. सो ही एरर पॉझिटिव्ह पण येऊ शकते आणि निगेटिव्ह पण येऊ शकते. म्हणजे जेवढी ओरिजिनल लेंथ असेल त्याच्यापेक्षा जास्तही भरू शकते एखाद्याकडनं किंवा एखाद्याकडनं कमी पण. सो ही इथे जे डेल्टा एल लिहितो हे नथिंग बट ऍब्सोल्यूट एरर आहे. आपण काल त्याच्या चर्चा केलेली आहे. ठीक आहे ना, ऍब्सोल्यूट एरर. ठीक आहे ना. सो ऍब्सोल्यूट एररला लिहून हे अशा पद्धतीने लिहिण्याची एक प्रथा आहे की चला या लेंथ L1 मोजण्यामध्ये डेल्टा एल इतकी एक ऍब्सोल्यूट एरर आलेली आहे समजा. तर इथं आपण काय केलं, ही लेंथ मोजली आपण L1 पण तिच्यामध्ये काही एरर आली तर आपण एकूण लेंथ लिहितोय L1 इज इक्वल टू प्लस मायनस डेल्टा L1. चला एवढं अनसर्टिनिटी त्याच्यामध्ये आहे किंवा मला माहिती नाही की थोडंसं माझं चुकू पण शकतं, म्हणून मग डेल्टा एल ही त्याच्यामध्ये असणारी एक ऍब्सोल्यूट एरर आली. ठीक आहे ना. तुम्हाला माहिती आहे ऍब्सोल्यूट एरर कशी काढायची. समजा ही लेंथ मोजण्यासाठी त्याने 5 वेळा प्रयत्न केला. सो L1 प्लस L2 प्लस L3 प्लस L4 प्लस L5 डिवाइड बाय 5 त्याला आला L मीन. L मीन मधून एक एक रिडिंग मायनस करायचं. L1 L मीन मायनस L1, L मीन मायनस L2, L मीन मायनस L3, L4 मायनस L1 आणि L मीन मायनस L4, L मीन मायनस L5. मग आपल्याला डेल्टा L1, डेल्टा L2, डेल्टा L3, डेल्टा L4, डेल्टा L5 मिळेल. आणि मग डेल्टा L1 प्लस डेल्टा L2 प्लस डेल्टा L3 प्लस डेल्टा L4 प्लस डेल्टा L5 डिवाइड बाय 5 केलं तर मीन ऍब्सोल्यूट एरर मिळेल. मीन ऍब्सोल्यूट एरर. सो मीन ऍब्सोल्यूट एरर ही असेल डेल्टा एल. म्हणजे जर का तुम्ही लेंथ L1 ही जर का नोट केली तर डेल्टा L1 म्हणजे L1 ही लेंथ मोजली तर L1 मध्ये ही एवढी एरर तुम्हाला त्याच्यामध्ये घेता येईल. ओके, सो हे अशा पद्धतीनं ही एरर तिथे मेजर झाली. इज इट क्लिअर? येस नाव सर. हे जर का मग मीन ऍब्सोल्यूट एरर आहे तर हा L1 कोण आहे? मीन ऍब्सोल्यूट एरर डेल्टा L1. तर हे कोण आहे? तर हे आहे मीन व्हॅल्यू. ठीक आहे ना. ए मीन जे म्हणतो ना आपण तर ते आहे हे इथे. म्हणजे L1 प्लस L2 प्लस L3 प्लस L4 प्लस L5 डिवाइडेड बाय 5 करून जे मिळतं ते इथे आणि जी ऍब्सोल्यूट एररचा मीन मिळतो ते इथे. तर अशा पद्धतीनं एरर सोबत व्हॅल्यू लिहिण्याची प्रथा आहे. ओके, कसं लिहायचं तर जे आपण 5 वेळा रिडिंग घेतलं असेल हे लेंथ मोजण्याचं. सो L1 प्लस L2 त्याचा मीन काढायचा, त्याला म्हणायचं L1. समजा इथे L1 नाव दिलंय त्या लेंथला आणि त्यांचा ऍब्सोल्यूट एरर काढायची, त्याचा मीन घ्यायचा आणि तो डेल्टा एल. सो हा प्लस मायनस हा अधिक पण होऊ शकतो आणि कमी पण होऊ शकतो जेवढं मेजरमेंट केलं. सो अशी लिहिण्याची ही प्रथा आहे. ठीक आहे ना. मग मी काय केलं तर ही जी आडवी लेंथ आहे हा जो एवढा आडवा रस्ता आहे हा मोजला आणि विथ एरर त्याची लेंथ मी मोजली L1 प्लस मायनस डेल्टा L1. मग सेम या पद्धतीनं हे जे व्हर्टिकल डिस्टन्स आहे हे सुद्धा मोजण्यात आलं L2 प्लस डेल्टा L2. मग प्रश्न विचारला गेला की यार आता हे एकूण टोटल लेंथ किती आहे? टोटल लेंथ. सो टोटल लेंथ घेतली कॅपिटल एल जी असणार आहे L1 प्लस L2. मग मला सांगा जर का L1 मध्ये एरर आहे L2 मध्ये पण एरर आहे तर मग या L मध्ये पण एरर यायला पाहिजे. हो, यायला पाहिजे. मग याच्यामध्ये किती एरर आहे? याच्यामध्ये डेल्टा L1 एरर आहे. याच्यामध्ये किती एरर आहे? याच्यामध्ये डेल्टा L2 एरर आहे. तर यांच्या कॉम्बिनेशन्स मध्ये किती एरर आहे ती आपल्याला पाहिजे. सो इथे ऍडिशन आहे तर कॉम्बिनेशन ऍडिशनने आलेलं आहे. कधी कधी जर का आपण म्हटलं मोमेंटमचा फॉर्म्युला मास इंटू व्हेलॉसिटी असतो. मोमेंटमचा फॉर्म्युला काय असतो? मास इंटू व्हेलॉसिटी. सो मास मध्ये जर का एरर असेल, व्हेलॉसिटी मध्ये एरर असेल तर मोमेंटम मध्ये किती एरर आहे? इथे तर मल्टिप्लिकेशन आहे, इथे ऍडिशन होतं, इथे मल्टिप्लिकेशन आहे. कधी कधी एरिया आहे. सो एरिया इज इक्वल टू लेंथचा स्क्वेअर. मग लेंथ मध्ये एरर असेल तर या एरियामध्ये पण एरर असणार. मग ती किती असणार? म्हणजे हे कॉम्बिनेशन्सने एरर. एरियामध्ये एरर म्हणजे एलच्या कॉम्बिनेशन्सने, मोमेंटम मध्ये एरर म्हणजे मास आणि व्हेलॉसिटीच्या कॉम्बिनेशन्सने, या टोटल लेंथ मध्ये एरर म्हणजे या सिंपल L1 आणि L2 मध्ये असणार एरर म्हणजे लहान लहान एररची कॉम्बिनेशन्स करायची, ऍडिशन करायची. मग सरळ ऍडिशन करायची का सबस्ट्रॅक्शन करायची का त्यांची काही वेगळी मेथड आहे हे आपल्याला शिकायचे कॉम्बिनेशन्स ऑफ एरर्स मध्ये. इज इट क्लिअर? सगळ्यांना हा पॉईंट समजला की कॉम्बिनेशन्स ऑफ एरर शिकायचे म्हणजे काय शिकायचं आपल्याला. तर आपण जेव्हा व्हॅल्यूज घेऊ त्या दोन व्हॅल्यूजचं आपण जेव्हा कॉम्बिनेशन्स करू तर त्यांच्या एररचं पण आपल्याला कॉम्बिनेशन शिकायचं. पण ते कसं करायचं? जर का व्हॅल्यू ऍड झाल्या तर एरर पण ऍड्रेस करायच्या का? मग जर का व्हॅल्यू सबस्ट्रॅक्ट केल्या तर मग एरर सबस्ट्रॅक्ट करायच्या का? याचा आपल्याला विचार करायचा आहे. ओके, सो रेडी? सो आपण हा टॉपिक शिकणार आहोत. मी हा बोर्ड क्लीन करतो आणि मग आपण 1 बाय 1 पाहूया. ठीक आहे.
ओके, सो पहिला मुद्दा असेल एरर्स इन सम अँड डिफरन्स. ठीक आहे ना, ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन असं सुद्धा म्हणू शकतो आपण. सम मीन्स ॲडिशन मिळवणं त्यांना एकमेकांमध्ये, आणि सबस्ट्रॅक्शन मीन्स डिफरन्स वजाबाकी करणं. ओके, अधिक आणि वजाबाकी मराठीमध्ये. इज इट? चालेल. सो आपण कन्सिडर करूया. कन्सिडर अ फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे ना, लिहूया आपण इथे. लेट C इज इक्वल्स टू A प्लस बी. ठीक आहे ना, एक कुठली तरी C नावाची एक क्वांटिटी आहे जी A आणि B च्या ॲडिशन पासून बनते. म्हणजे ह्या सेम त्याच असायला पाहिजे. सो एक 3 मीटर डिस्टन्स आहे, एक 5 मीटर डिस्टन्स आहे, हे 8 मीटर डिस्टन्स झालं. असं लेट डेल्टा ए, पण फक्त डेल्टा ए का नाही, प्लस मायनस डेल्टा ए. प्लस मायनस डेल्टा ए इज एरर in measurement of A, and plus minus delta B is the error in the measurement of B. Okay, आणि डेल्टा आणि प्लस मायनस डेल्टा C is the एरर इन मेजरमेंट ऑफ सी, असं आपण घेतलं. ओके, तर देअरफॉर म्हणून काय होईल मग, सी प्लस मायनस डेल्टा सी इज इक्वल्स टू ए प्लस मायनस डेल्टा ए प्लस बी प्लस मायनस डेल्टा बी. म्हणजे हे असं लिहिता येईल आपल्याला, ए प्लस बी प्लस मायनस डेल्टा ए प्लस मायनस डेल्टा बी, म्हणजे सी प्लस मायनस डेल्टा सी. ओके, तर सी ही व्हॅल्यू आहे ए प्लस बी आणि हे एवढं आहे एरर म्हणून. ओके, सो डेल्टा सी इज इक्वल्स टू प्लस मायनस डेल्टा ए प्लस मायनस डेल्टा बी. आता याचे कॉम्बिनेशन्स होतील बघा. एक असं होईल की चला डेल्टा ए प्लस, सॉरी इथे मायनस घेतो, मायनस डेल्टा बी. एक असं होऊ शकतं मायनस डेल्टा ए प्लस डेल्टा बी. एक असू शकतं मायनस डेल्टा ए मायनस डेल्टा बी. आणि एक असं होऊ शकतं फायनली डेल्टा ए प्लस डेल्टा बी. है ना, बघा एकदा आम्ही ए प्लस घेतला, एकदा मायनस घेतला, एकदा बी मायनस घेतला, एकदा प्लस घेतला, एकदा दोन्ही मायनस घेतले, एकदा दोन्ही प्लस घेतले, एकदा एक मायनस एक प्लस, इथे एकदा प्लस एक मायनस. सो सगळे कॉम्बिनेशन जे पॉसिबल आहे मला, अच्छा दिसलं नाही का? ओके, सो जेवढे कॉम्बिनेशन्स पॉसिबल होते ना, हे सगळे कॉम्बिनेशन्स मी इथे केले. बघा इथे प्लस मायनस ए होता, एकदा प्लस घेतला, एकदा मायनस घेतला. हा बी पण एकदा मायनस होता, एकदा प्लस होता, आणि एकदा दोन्ही मायनस घेतले, एकदा हा पुढचा प्लस, हा मागचा मायनस, एकदा हा मायनस, हा प्लस आणि दोन्ही प्लस. सो असे मी सगळे कॉम्बिनेशन डेल्टा सीचे घेतले, कारण की एरर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह दोन्ही पण असू शकते. ओके, आणि म्हणून मग पुढे काय, तर पुढे याच्यामध्ये सर्वात मॅक्सिमम एरर कोणती आहे, तर ही आहे बघा. ओके, ठीक आहे ना. मग आपल्याला एररचं जे प्रोबॅबिलिटी घ्यायची ती मॅक्सिमम एररची प्रोबॅबिलिटी घ्यायची. सो तुम्हाला आता याच्यावरून असं कन्क्लुजन्स मिळालं की जर का ओके, इफ हे डायरेक्ट फायनल हे जरी लिहिलं चालतं, इफ ए प्लस बी असेल, ठीक आहे ना, ए प्लस बी इज इक्वल्स टू सी असेल, तर डेल्टा सी तुम्ही घ्यायला पाहिजे डेल्टा ए प्लस डेल्टा बी, म्हणजे डेल्टा ए मधली एरर आणि डेल्टा बी मधली एररची ॲडिशन. ओके, मग सर इफ ए मायनस बी असेल तर काय करायला पाहिजे, तर इथे विचार करा तुम्ही. हे लिहून घेतल्यानंतर परत असं लिहू शकता की चला मी इथे प्लसच्या जागी घेतलं मायनस. ओके, सो हे त्याच व्हॅल्यूज आहेत.
सो इथे सी प्लस मायनस डेल्टा सी, इथे ए प्लस मायनस बी, पण इथे काय राहील मायनस, इथे काय होईल मायनस. पण हे तर तसंच आहे ना, हे प्लस मायनस डेल्टा आहे आणि मॅक्सिमम एरर तर हीच येईल डेल्टा ए प्लस डेल्टा बी. म्हणजे जर का सबस्ट्रॅक्शन जरी असली इज इक्वल्स टू सी, तर सी मधली एरर म्हणजेच ए मधली एरर प्लस बी मधली एरर. म्हणजे ऍडिशन असो की सबस्ट्रॅक्शन असो, एररची काय करायची, ऍडिशनच करायची. गॉट इट, नाही गॉट इट, गॉट इट. ठीक आहे ना. दोन फिजिकल क्वांटिटी असतील की सॉरी एखादी फिजिकल क्वांटिटी असेल आणि याच्यामध्ये जर का ऍडिशन असेल तर तुम्हाला दोघांच्या एररची ऍडिशनच करायची आहे. जर का दोघांचं सबस्ट्रॅक्शन असेल तरी पण दोघांच्या एररचं सबस्ट्रॅक्शनच करायचं आहे बाळा. नाही आलं बाळाच्या लक्षात, परत एकदा ऐक. ओके, काय म्हणतोय मी की जर दोन क्वांटिटीजची ऍडिशन होणार असेल तर त्यांच्या एररची काय होणार, ऍडिशनच. जर दोन क्वांटिटीची सबस्ट्रॅक्शन होत असेल तर त्यांची एररची काय होणार, ऍडिशनच. एररची ऍडिशनच करायची, ऍडिशन असो की सबस्ट्रॅक्शन असो. छोटस एक न्यूमेरिकल, छोटस हे लिहून घे जा, पॉज करू मागे. बघा L1 5 प्लस मायनस 0.5 मीटर, L2 3 प्लस मायनस 0.2 मीटर आणि x इज इक्वल्स टू L1 प्लस L2 आहे. तर फाइंड व्हॅल्यू ऑफ x विथ एरर. ओके, सो काय होईल, x ची व्हॅल्यू विथ एरर x प्लस मायनस डेल्टा x. ओके, x म्हणजे काय, x म्हणजे L1 प्लस L2, L1 5 आणि 3, म्हणजे हे पहा असं लिहायचं 5 प्लस 3, ठीक आहे ना, प्लस मायनस, ठीक आहे ना, डेल्टा ए किती आहे 0.5, इथे प्लस, चला एरर काढूया, ठीक आहे ना, स्टेप बाय स्टेप, नो प्रॉब्लेम. एक्स कसा काढणार, एक्स काढणार L1 प्लस L2, किती होईल 5 प्लस 3, ह्या व्हॅल्यूज मीन व्हॅल्यूज इज इक्वल्स टू 8. ठीक, डेल्टा एक्स कसा काढणार पिंट्या, डेल्टा एक्स म्हणजे डेल्टा L1 प्लस डेल्टा L2. डेल्टा L1 हा झाला मीन ऍब्सोल्यूट एरर, ही मीन ऍब्सोल्यूट एरर. 0.5 प्लस 0.2 म्हणजेच किती 0.7. आणि म्हणून मग x ची व्हॅल्यू तुम्ही कशी लिहायला पाहिजे, दिसतंय का नाही दिसत, दिसतंय 8 प्लस मायनस 0.7. विचार करा, विचार करा. ओके, एक आणखी न्यूमेरिकल घेतो इथेच फास्ट. काय सांगतोय मी की एरर काढायची असेल ऍडिशन मध्ये तर एररची काय करायची, ऍडिशनच करायची. आता सेम न्यूमेरिकल, हेच हेच पण y काढायचं आणि y आहे L1 मायनस L2. ठीक आहे ना, तर y काय होईल L1 मायनस L2 म्हणजे 5 मायनस 3 म्हणजे 2. आणि डेल्टा y काय होईल रे, इथे सबस्ट्रॅक्शन आहे, इथे सबस्ट्रॅक्शन आहे, y म्हणजे L1 मायनस L2. एररची काय करसाल, ऍडिशन की सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शन असो का ऍडिशन असो, एररची ऍडिशनच करायची. इकडे काय सबस्ट्रॅक्शन असेल किंवा ऍडिशन असेल, पण इथे एररची काय करायची, ऍडिशनच करायची. सो इथे होईल 0.5 प्लस 0.2 म्हणजेच 0.7. सो y ची किंमत कशी लिहिणार तुम्ही, तर y ची किंमत लिहिणार 2 प्लस मायनस 0.7 मीटर. ओके, समजला, सिंपल सिंपल न्यूमेरिकल मध्ये. ठीक आहे ना, याची प्रॅक्टिसला भरपूर आहे. ठीक आहे ना, तेव्हा आपण याच्यात आणखी पाहूया. ओके, ठीक, आय नीड टू क्लीन द बोर्ड. ओके, आपण पाहिलं आता एरर इन सम अँड डिफरन्स. आता आपल्याला एरर काढायची आहे मल्टिप्लिकेशन
अँड डिवायडेशन परत लिहा ना बाबा, ठीक आहे ना. एरर इन मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन्स. ओके. सो भागाकार किंवा गुणाकारमध्ये एरर कशी येते हे आपण पाहूया. ओके. सो तेच आहे आपल्यासाठी. चला आपण असं कन्सिडर करूया की सी म्हणजेच ए इंटू बी किंवा सी इज इक्वल्स टू ए अपॉन बी. तर याला आपण प्रूफ नाही करणार आहे, याच्यासारखंच हे होणार आहे, एवढं लक्षात घ्या. तर समजा डेल्टा ए, डेल्टा बी, डेल्टा सी ह्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहे. डेल्टा ए म्हणजे एरर इन ए, डेल्टा बी म्हणजे एरर इन बी, डेल्टा सी म्हणजे एरर इन सी. ओके. तर आपल्याला हे असं लिहिता येईल किंवा सी प्लस मायनस डेल्टा सी इज इक्वल्स टू ए प्लस मायनस डेल्टा ए इंटू बी प्लस मायनस डेल्टा बी. ओके. मग पुढे आपण असं लिहूया, याचा गुणाकार करूया ब्रॅकेटचा. सो ए ने बी ला मल्टिप्लाय केलं तर हे होईल ए बी, ए ने डेल्टा ए ला डिवाइड मल्टिप्लाय केलं तर प्लस मायनस ए इंटू डेल्टा बी होईल. ओके. त्याच्यानंतर या ए ने या दोन टर्म्सला आपण मल्टिप्लाय केलं, आता डेल्टा ए ने, सो प्लस मायनस डेल्टा ए इंटू बी, याने याला मल्टिप्लाय केलं प्लस मायनस डेल्टा ए इंटू डेल्टा बी. ओके. सो अशा पद्धतीनं हे कॉम्बिनेशन होईल सी प्लस मायनस डेल्टा सी. इज इट क्लिअर? आता आपण काय करूया, मला सांगा की एरर तर तशी पण आपण स्मॉलच ठेवणार आहे, ठीक आहे ना. तर ही जी व्हॅल्यू आहे ना, ही व्हॅल्यू डेल्टा ए इंटू डेल्टा बी, तर ह्या दोन्ही व्हॅल्यू स्मॉल असणार आहे आणि त्याच्यामुळे वी कॅन नेग्लेक्ट दिस बिकॉज स्मॉल व्हॅल्यू. ठीक आहे ना. अतिशय छोट्या व्हॅल्यूने जर का छोट्या व्हॅल्यूला मल्टिप्लाय केलं तर आणखी छोटी व्हॅल्यू मिळते आणि ही छोटी व्हॅल्यू काही आपण आपल्या कॉम्बिनेशनमध्ये घेणार नाही आहोत. म्हणून मग या ठिकाणी आपल्याला परत हे असं लिहिता येऊ शकतं की सी प्लस मायनस डेल्टा सी इज इक्वल्स टू ए बी. ओके. प्लस मायनस ए डेल्टा बी प्लस मायनस बी बी डेल्टा ए. हे उलट लिहिलं मी फक्त. आता आपण काय करूया, आपण याला डिवाइड करूया सी ने, ठीक आहे ना. डिवायडिंग बाय सी. सो याला सीला सी ने डिवाइड केलं तिथे 1 राहील, प्लस मायनस डेल्टा सी अपॉन सी. ओके. इज इक्वल्स टू ए बी अपॉन सी प्लस मायनस ए इंटू डेल्टा बी अपॉन सी प्लस मायनस बी इंटू डेल्टा ए अपॉन सी. ओके. आता हे 1 प्लस मायनस डेल्टा सी अपॉन सी इज इक्वल्स टू ए बी. सो ए इंटू बी म्हणजे सी, ए इंटू बी म्हणजे सी ना. सो हे झालं सी अपॉन सी, कारण की ए बी म्हणजेच काय सी. त्याच्यानंतर प्लस मायनस ए इंटू डेल्टा बी ही व्हॅल्यू अपॉन सी, सी म्हणजे परत ए बी. ओके. प्लस मायनस बी इंटू डेल्टा ए अपॉन परत सी, सी म्हणजे परत ए बी. सो हा सी या सी सोबत कॅन्सल, हा ए या ए सोबत कॅन्सल, हा बी या बी सोबत कॅन्सल. तिथे राहिलं 1 प्लस मायनस डेल्टा सी अपॉन सी इज इक्वल्स टू सी अपॉन सी 1 प्लस मायनस डेल्टा बी अपॉन बी प्लस मायनस डेल्टा ए अपॉन ए. परत हा 1 या 1 सोबत कॅन्सल. मी इथे लिहितो की आपल्याला असं मिळालं की डेल्टा सी अपॉन सी इज इक्वल्स टू, आता हे प्लस मायनसचे कॉम्बिनेशन्स केले तर दोन्ही पॉझिटिव्ह, मॅक्सिमम एरर मिळेल. सो ते मिळेल आपल्याला डेल्टा ए अपॉन ए प्लस डेल्टा बी अपॉन बी. ओके. सेम डिवायडेशन मेथड जर वापरली तरी पण येणार आहे, ठीक आहे ना. सो हा आहे आपला फॉर्म्युला. ओके. हे आता बघा, डेल्टा सी हे आहे ऍब्सोल्यूट एरर आणि ही आहे मीन व्हॅल्यू. सो ऍब्सोल्यूट एरर, मीन ऍब्सोल्यूट एरर अपॉन मीन व्हॅल्यू म्हणजेच काय रिलेटिव्ह एरर. मग मल्टिप्लिकेशन असेल, आता हे सगळं
तुम्ही लिहून घ्या, ठीक आहे ना, पॉज करा, लिहून घ्या. लिहिलं मी हे पुसलं होतं. ओके, हे लिहून घेतलंय तुम्ही. आता मला जे महत्त्वाचं आहे त्याच्यावरच फोकस करायचं. हे लिहिणं काही महत्त्वाचं नव्हतं, हे प्रूफ पण काही महत्त्वाचं नव्हतं. मी आता हे जे कंडिशन्स लिहितोय ह्या कंडिशन्स जास्त महत्त्वाच्या आहे. काय कंडिशन आहे की चला, इफ C इज इक्वल्स टू ए बी असेल, ठीक आहे ना, C इज इक्वल्स टू ए बी असेल तर तुम्हाला ए आणि बी मधले एरर डेल्टा ए डेल्टा बी माहित असतील तर तुम्हाला डेल्टा सी इज इक्वल्स टू डेल्टा ए, इथे लिहितो खाली, तर तुम्हाला डेल्टा सी म्हणजे रिलेटिव्ह एरर इन सी इज इक्वल्स टू रिलेटिव्ह एरर इन ए प्लस रिलेटिव्ह एरर इन बी करावं लागेल. अशा पद्धतीनं तुम्हाला फॉर्म्युला वापरावा लागेल. ठीक आहे ना. तुम्ही फक्त डेल्टा ए प्लस डेल्टा बी नाही करू शकत, किंवा इकडे मल्टिप्लिकेशन आहे म्हणून मग एररचं पण मल्टिप्लिकेशन असं नाही करू शकत. जर का मल्टिप्लिकेशन असेल दोन क्वांटिटीमध्ये तर तुम्हाला त्या दोन क्वांटिटीच्या रिलेटिव्ह एररचं ऍडिशन करावं लागेल आणि ती ऍडिशन म्हणजेच तुमची रिलेटिव्ह एरर इन दॅट प्रॉडक्ट असेल. म्हणजे ए मध्ये एरर आहे डेल्टा ए तर तुम्हाला ए मध्ये रिलेटिव्ह एरर घ्यावं लागेल डेल्टा ए अपॉन ए. बी मध्ये एरर आहे डेल्टा बी तर तुम्हाला बी ची रिलेटिव्ह एरर घ्यावं लागेल डेल्टा बी अपॉन बी. त्या दोघांची ऍडिशन करसाल तर तुम्हाला सी मधले रिलेटिव्ह एरर मिळेल. ठीक आहे ना. असं नाही आहे की चला यार सर ए मध्ये डेल्टा ए एरर आहे, बी मध्ये डेल्टा बी एरर आहे आणि ए इंटू बी आहे तर मग डेल्टा ए इंटू डेल्टा बी करा, असं नाही चालणार इथे. तर मल्टिप्लिकेशन किंवा डिवायडेशन असेल, सो डिवायडेशन मध्ये सुद्धा इफ सी इज इक्वल्स टू ए अपॉन बी असेल तर डेल्टा सी अपॉन सी सुद्धा तुम्हाला डेल्टा ए अपॉन ए प्लस डेल्टा बी अपॉन बी असंच रिलेटिव्ह एरर फाइंड आउट करावी लागेल. ओके. आणि तुम्हाला सी मधली ऍब्सोल्यूट एरर करायची असेल फक्त, सो डेल्टा सी अपॉन सी हा सी इकडे मल्टिप्लाय करसाल तर डेल्टा सी ची व्हॅल्यू पण तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. सो कॉम्बिनेशन्स ऑफ एरर मध्ये व्यवस्थित ऐका माझं बोलणं. कॉम्बिनेशन्स ऑफ एरर मध्ये तुम्हाला काय शिकवलं तर जर का दोन ऍडिशन असेल, दोन क्वांटिटीची ऍडिशन असेल तर त्यांची एररची पण ऍडिशनच होते. जर का दोन क्वांटिटीची सबस्ट्रॅक्शन असेल तर त्यांच्या एररची ऍडिशनच होते. बट दोन क्वांटिटीचं जर का मल्टिप्लिकेशन असेल तर त्यांच्या एररची रिलेटिव्ह एररची ऍडिशन करून मग आपल्याला त्या कॉम्बिनेशनची रिलेटिव्ह एरर मिळेल. डिवायडेशन असेल तर त्या दोन क्वांटिटीच्या रिलेटिव्ह एररची ऍडिशन करून मग आपल्याला त्या प्रॉडक्टची रिलेटिव्ह एरर मिळेल. ठीक आहे ना. सो लक्षात घ्या, प्रोडक्शन करायचं असेल, प्रॉडक्ट असेल ए बी किंवा डिवायडेशन असेल ए अपॉन बी तर रिलेटिव्ह एररची ऍडिशन करा. आणि जर का फक्त ऍडिशन असेल किंवा फक्त सबस्ट्रॅक्शन असेल तर सरळ सरळ एररची ऍडिशन करा. ओके, इज इट क्लिअर? सो हा टेबल एवढा लिहायचा राहिला तुमचा, तो लिहून घ्या. मी बोर्ड क्लीन करतो, आपण नेक्स्ट कॉम्बिनेशनला पाहू. ओके, नाउ लास्ट वन, एरर इन पॉवर्स. एरर्स इन पॉवर्स. ठीक आहे ना. बघा कसं, समजा सी इज इक्वल्स टू ए ची पॉवर 3a. ठीक आहे ना. म्हणजे आपण सी ला काय लिहू शकतो तर सी ला लिहू शकतो आपण ए इंटू ए. मग एरर काढायची आहे. सो प्रॉडक्ट मध्ये एरर कशी काढतात सर? रिलेटिव्ह एरर्सची ऍडिशन्स करून रिलेटिव्ह एरर मिळते. म्हणजे डेल्टा सी अपॉन सी इज इक्वल्स टू काय होईल? डेल्टा ए अपॉन ए, प्रॉडक्ट आहे ना, प्लस डेल्टा ए अपॉन ए आणि प्लस या तिसऱ्या मधली डेल्टा ए अपॉन ए. जर का ही पॉवर 4 टाइम्स असती तर मग इथे पण आणखी एक ए झाला असता है ना. म्हणजे इथे प्लस डेल्टा ए अपॉन ए झालं असतं. म्हणजे डेल्टा सी अपॉन सी मध्ये, ओके, डेल्टा सी अपॉन सी मध्ये एरर जर काढायची असेल तुम्हाला तर किती वेळा झालं? 1 2 3 4, पॉवर किती होती? 4. म्हणजे 4 टाइम्स डेल्टा ए अपॉन ए. ठीक. म्हणजे सरळ सरळ लास्ट कन्क्लुजन्स महत्वाचं आहे की समजा सी इज इक्वल्स टू ए टू दी पॉवर एन आहे तर एरर कशी काढणार? तर रिलेटिव्ह एरर इन सी इज इक्वल्स टू एन टाइम्स रिलेटिव्ह एरर इन ए. ओके, सो अशा पद्धतीनं. इज इट क्लिअर? फक्त काय करायचं? एन ने मल्टिप्लाय करायचं त्या रिलेटिव्ह एररला. ओके, सो एक हे लिहून घेतलं, चालेल. आता मी तुम्हाला सांगतो मी काय काय शिकवलं. बघा, ऍडिशन असेल तर एररची पण काय करायची? ऍडिशन. सरळ सरळ का रिलेटिव्ह एररची ऍडिशन करायची नाही, फक्त एररची ऍडिशन करायची, ऍब्सोल्यूट एररची ऍडिशन करायची. बरं, सबस्ट्रॅक्शन असेल तर काय करायचं? सबस्ट्रॅक्शन असेल तर एररची ऍडिशनच करायची. ठीक आहे ना. बरं, मल्टिप्लिकेशन असेल तर काय करायचं? रिलेटिव्ह एररची ऍडिशन करायची, मग आपल्याला रिलेटिव्ह एररची ऍडिशन मिळेल, रिलेटिव्ह एरर मिळेल. बरं, डिवायडेशन असेल तर रिलेटिव्ह एररची ऍडिशन करायची, आपल्याला रिलेटिव्ह एरर मिळेल.
बरं पॉवर असेल तर पॉवरने मल्टिप्लाय करायचं रिलेटिव्ह एररला. ठीक आहे ना, असं आहे. मग या ठिकाणी एक व्हॅल्यू दिली आपल्याला x इज इक्वल्स टू पी ची पॉवर a, क्यू ची पॉवर b आणि c ची पॉवर r राहिला का, r ची पॉवर c. असं करूया. मग x मधली एरर काढायची. सो इथे ॲडिशन आहे का, नाही, इथे काय मल्टिप्लिकेशन आहे, पॉवर अँड डिवायडेशन आहे. ठीक आहे ना. सो डेल्टा एक्स रिलेटिव्ह एरर निघणार आहे. सो डेल्टा एक्स अपॉन एक्स इज इक्वल्स टू पी मधली एरर कोणती घेणार, रिलेटिव्ह एरर घ्यावं लागेल, मल्टिप्लिकेशन आहे तर रिलेटिव्ह एरर इन पी अपॉन है ना, डेल्टा पी अपॉन पी. यांची पॉवर किती आहे ए, मग ए न मल्टिप्लाय करा. याच्यासोबत मल्टिप्लिकेशन आहे, सो एररची ॲडिशन होईल. मग इथे किती होईल तर पॉवर बी, सो बी टाइम्स डेल्टा क्यू अपॉन क्यू करा. डिवायडेड बाय तर मग मायनस करणार का नाही, प्लसच, प्लस किती टाइम्स सी टाइम्स रिलेटिव्ह एरर ऑफ आर. समजलं का नाही समजलं. बघा इथे ए बी आणि सी नसते तर काय झालं असतं रे. ठीक आहे ना, समजा इथे आर पण नाही आहे, पी आणि क्यू आहे. मग काय करतो आपण, गुणाकार असेल तर रिलेटिव्ह एररची काय करतो, ॲडिशन. मग याची पॉवर घेतली आपण गॅमा, ए घेतली, याची पॉवर घेतली ए. मग पॉवर ए असेल तर रिलेटिव्ह एररला पॉवरने मल्टिप्लाय करतात. याची पॉवर घेतली असती बी तर रिलेटिव्ह एररला पॉवरने मल्टिप्लाय करतात. असं झालं असतं. याला डिवाइड घेतलं असतं आपण आर. सो आर असेल तर रिलेटिव्ह एरर याच्यामध्ये आणखी ॲड होईल, ॲडिशन डिवायडेशन असल्यामुळे. आणि याची पॉवर सी असेल तर याला सुद्धा सीने मल्टिप्लाय करा, झालं. ओके, इज इट क्लिअर. सो या व्हिडिओजला व्यवस्थित लर्न करा. ठीक आहे ना, बऱ्याच वेळा त्याला रिवाईज करून पाहण्याचा प्रयत्न करा. पाठ झालं पाहिजे जसं मी तुम्हाला आता सांगतोय. आणि मला माहिती तुम्ही माझ्यासोबत बोलू शकत नाही आहे सध्या तरी, पण या रेकॉर्डरमध्ये पण मात्र तुम्ही असं बोलतायत असं मला सांगायचं आहे, आठवून सांगायचं आहे. दोन क्वांटिटीची ॲडिशन असेल तर त्यांच्या एररची काय करायची, ॲडिशनच. त्यांच्या एररची ॲडिशन करायची का त्यांच्या रिलेटिव्ह एररची ॲडिशन करायची. सर जर का दोन क्वांटिटीची ॲडिशन असेल तर त्यांच्या ॲब्सोल्यूट एररचीच ॲडिशन करायची, रिलेटिव्ह एरर काढायचं काम नाही. बरं, दुसरा मुद्दा, जर का दोन क्वांटिटीची सबस्ट्रॅक्शन असेल तर तरीही सर त्यांच्या ॲब्सोल्यूट एररची सरळ ॲडिशनच करायची. दोन समजले. तिसरा, दोन फिजिकल क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन आहे, मग काय करसाल. हां, जर का मल्टिप्लिकेशन असेल तर पहिल्या फिजिकल क्वांटिटीची रिलेटिव्ह एरर, दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीची रिलेटिव्ह एरर, या दोघांची ॲडिशन करायची. मग आपल्याला जो सी असेल त्याचं रिलेटिव्ह एरर मिळेल. ओके, बरं. सी इज इक्वल्स टू ए अपॉन बी असेल तर काय करसाल. सी इज इक्वल्स टू ए अपॉन बी असेल तर डेल्टा सी अपॉन सी इज इक्वल्स टू डेल्टा ए अपॉन ए प्लस डेल्टा बी अपॉन बी असंच करणार, ए अपॉन बी असलं तर. बरं, सी इज इक्वल्स टू ए टू दी पॉवर एन असेल तर सी इज इक्वल्स टू ए टू दी पॉवर एन असेल तर डेल्टा सी अपॉन सी इज इक्वल्स टू एन टाइम्स डेल्टा ए अपॉन ए करणार. परत एकदा फॉर्म्युले विचारू का. हो विचारा सर, आम्ही सांगतो. ठीक आहे. पहिला, सी इज इक्वल्स टू ए प्लस बी तर डेल्टा सीची किंमत सर डेल्टा ए प्लस डेल्टा बी. ओके, त्याच्यानंतर सी इज इक्वल्स टू ए मायनस बी, डेल्टा सीची किंमत नो डाऊट इथे सुद्धा डेल्टा ए प्लस डेल्टा बीच. ओके, सी इज इक्वल्स टू ए इंटू बी असेल तर इथे मात्र रिलेटिव्ह घ्यावं लागेल. डेल्टा सी अपॉन सी इज इक्वल्स टू डेल्टा ए अपॉन ए प्लस डेल्टा बी अपॉन बी. बरं, सी इज इक्वल्स टू ए अपॉन बी असेल तर इथे सुद्धा डेल्टा सी अपॉन सी इज इक्वल्स टू डेल्टा ए अपॉन ए प्लस डेल्टा बी अपॉन बी. ओके, आणि द लास्ट सी इज इक्वल्स टू ए टू दी पॉवर एन असेल तर इथे डेल्टा सी अपॉन सी इज इक्वल्स टू एन टाइम्स डेल्टा ए अपॉन ए. ओके, सो क्लिअर. एवढं लक्षात ठेवायचं. आणि आता याच्यावर न्यूमेरिकल्स आहे तर उद्या याची न्यूमेरिकलची प्रॅक्टिससाठी व्हिडिओ बनवेल किंवा आपण लाईव्ह लेक्चरमध्येच याच्या व्हॅल्यूज काढूया. ओके, सो होप्स यू एन्जॉय द क्लास.